रोजी पंढरपूरच्या आषाढी वारी संदर्भातील नियोजनाची माहिती गिरीश महाजन यांनी पत्रकार परिषदेत दिली। यावेळी गिरीश महाजन यांनी सांगितले की वारकरी मोठ्या संख्येने पंढरपुरात येत असतात। पालखी ज्या ज्या ठिकाणी जाईल तेथे वारकऱ्यांच्या सोयीसाठी मोबाईल, टॉयलेट, हिरकणी कक्ष वाढवले आहेत। कुठेही अस्वच्छता राहू नये यासाठी विशेष प्रयत्न केले जाणार आहे। यासाठी शासनाने 50 कोटी रुपयांचा निधी मंजूर केला आहे। वारकऱ्यांसाठी पाण्याची पर्यायी व्यवस्थाही करण्यात आली आहे। वारकऱ्यांना समस्या येऊ नये यासाठी विविध उपक्रम राबवले जाणार आहेत। हा वारकऱ्यांचा उत्सव असतो, यात राजकारण करू नये। सरकारचा हेतू स्वच्छ आहे। गेल्या वर्षी ज्या चुका झाल्या त्या यावेळी होणार नाही याची दक्षता घेतली जाईल। मराठा आरक्षणाबद्दल प्रश्न केला असता गिरीश महाजन म्हणाले की शासनाने जे जे करणे शक्य आहे ते केलेले आहे। मराठा समाजाला आरक्षण देणारे देवेंद्र फडणवीसच होते। ओबीसीला कुठेही धक्का न लावता आम्ही आरक्षण दिले आहे। काही लोक राजकीय पोळ्या भाजत आहेत। मतदारांचा कौल आम्ही मान्य केला आहे, असेही यावेळी गिरीश महाजन म्हणाले। पुणे प्रतिनिधी। त्या 17 जुलैला पंढरपूर ते आषाढीची वारी आहे आणि लाखोच्या संख्येमध्ये वारकरी त्या ठिकाणी येतील। त्यामुळे गेल्या वर्षीप्रमाणे सलाबदाप्रमाणे त्याची व्यवस्था ही करण्यासाठी आणि विशेष करून ही वारी निर्मल व्हावी, स्वच्छ व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी शासनाचा प्रयत्न आहे। आणि म्हणून कुठे अस्वच्छता होऊ नये, कुठे त्या ठिकाणी दुर्घटना होऊ नये यासाठी सर्व अधिकाऱ्यांना सतर्क राहण्याच्या सूचना आम्ही या ठिकाणी दिलेल्या आहेत। शासनाकडून मुबलक असा निधी, म्हणजे आपल्याला कल्पना असेल की गेल्या वेळी नुसतं ग्रामविकास खातं, कारण याचा मोठा सहभाग या सगळ्या वारीमध्ये आहे। ज्या ज्या गावांना वाऱ्या थांबतात त्या ठिकाणी राहण्याची व्यवस्था, स्वच्छतागृह, स्नानगृह, महिलांना पुरुषांना कपडे बदलण्यासाठी त्या ठिकाणी व्यवस्था, हिरकणी कक्ष, अशा सगळ्या व्यवस्था आम्ही या ठिकाणी करतो आहोत। आणि म्हणून गेल्या वेळी या सर्व वारीसाठी ग्रामविकास खात्याकडून 26 कोटी रुपये दिलेले होते। यावेळेला जवळपास 50 कोटी रुपये आम्ही यासाठी मंजूर केलेले आहेत। टॉयलेटची संख्या आम्ही वाढवली, स्नानगृहाची संख्या आम्ही वाढवली, हिरकणी कक्ष आम्ही वाढवलेले आहेत, पाण्याचे टँकर आम्ही वाढवलेले आहेत आणि कुठेही अस्वच्छता होऊ नये, ही वारी अतिशय निर्मल आणि स्वच्छ व्हावी यासाठी शासनाचा या ठिकाणी प्रयत्न आहे। ग्रामविकास खातं सोडून आरोग्य विभाग आहे, नगरविकास खातं आहे, ज्यांच्या मार्फत सुद्धा मोठा निधी आम्ही या आषाढीच्या वारीसाठी या ठिकाणी दिलेला आहे। जवळपास 100 कोटी रुपयाचे रस्ते तात्काळ करण्याचे आदेश मुख्यमंत्री त्या ठिकाणी दिलेले आहेत। त्या ठिकाणी दिंड्या येत आहेत, वारी आहे। पाण्याच्या व्यवस्थेसाठी सुद्धा प्रशासकीय मान्यता तात्काळ 107 कोटी रुपयाच्या मुख्यमंत्री महोदयांनी त्या ठिकाणी दिलेल्या आहेत। आरोग्याच्या अतिशय चोख बंदोबस्त, चोख व्यवस्था, म्हणजे ॲम्ब्युलन्सपासून डॉक्टरांचे सगळ्या दूर पथक असतील, फिरते पथक असतील, स्थानिक दवाखाने त्या ठिकाणी असतील, त्या सर्व व्यवस्था आम्ही या ठिकाणी केलेल्या आहेत। आणि शासन प्रशासन तर सज्ज आहे, पोलीस यंत्रणा सज्ज आहे, पण त्याचबरोबर NGO आहेत, सामाजिक संस्था आहेत, महाविद्यालयातील आमचे तरुण विद्यार्थी विद्यार्थिनी आहेत, यांचा सहभाग आम्ही मोठ्या प्रमाणामध्ये यावर्षी या ठिकाणी घेणार आहोत। आणि म्हणून ही वारी अतिशय सुंदर व्हावी, प्रत्येक वारकऱ्यांनी या ठिकाणी नाव घेतलं पाहिजे की यावेळची वारी ही सर्वात सुंदर वारी होती, चांगली व्यवस्था आमची ठेवण्यात आली होती असं म्हटलं पाहिजे, अशी आमची अपेक्षा आहे आणि त्याप्रमाणेच आम्ही त्या ठिकाणी त्या कामाला लागलेलो आहोत। पालखी मार्गावर अनेक गाव असे आहेत की जिथे अजूनही प्रामुख्याने दुष्काळाचं आवड आहे। काही भागात चांगला पाऊस झाला तर पालखी मार्गावरची गावं जी आहेत ते पाण्याची टंचाई निश्चितपणे भासणार आहे। पिण्याच्या पाण्याचा प्रश्न टँकरनी करून रुपयाच्या पाण्याने होणार आहे, वापरण्यासाठीच्या पाण्याच्या। मला वाटतं पावसाने आता चांगली सुरुवात यावर्षी केलेली आहे। अनेक ठिकाणी सोलापूरसारख्या जिल्ह्यामध्ये कधी नव्हता असा चांगला पाऊस या ठिकाणी पडलेला आहे आणि अजूनही 17 जुलैला वेळ आहे। मला असं वाटतं तोपर्यंत पाऊसही चांगला पडेल, पण त्याला पर्याय व्यवस्था सुद्धा आम्ही प्रशासनाच्या माध्यमातून ठिकाणी केलेल्या आहेत। मुबलक टँकर, म्हणजे कुठेही कोणाला अडचण येईल, कुठे अस्वच्छता होईल पाण्याच्या माध्यमातून, अव्यवस्था होईल, असं कुठेही त्या ठिकाणी होणार नाही। त्यासाठी ज्या ज्या योजना आखाव्या लागतील, कराव्या लागतील, उपाय करावे लागतील, ते आम्ही सगळ्या प्रशासनाच्या माध्यमातून करत आहोत। यावर्षी पालखीच्या संदर्भात म्हणजे आषाढी वारीच्या दिवशी
मुख्य पूजा जी आहे त्या पूजेला वेगवेगळ्या दिंड्यांचे 10 प्रमुख देखील त्यांना सहभागी करून घेण्याचा निर्णय शासनाने घेतला. तर त्याच्या बाबत काही विरोध प्रतिक्रिया येतात. स्थानिक पंढरपूरच्या लोकांनी असं करायला नको असं देखील म्हटलेलं आहे. आता तो प्रश्न तिथल्या स्थानिक मॅनेजमेंटचा आहे, व्यवस्थापनाचा आहे. त्यांनी तो निर्णय त्या ठिकाणी घेतलेला आहे. पण याचबरोबर आपण दिंडीचा या ठिकाणी विषय केला. जवळपास 1500 दिंड्या त्या सगळ्या या ठिकाणी पंढरपूरमध्ये येत असतात, पालख्यांना जॉईंट होत असतात आणि त्यांच्यासाठी सुद्धा प्रत्येक दिंडीला 20,000 रुपये यावेळी पहिल्यांदाच झालं. प्रत्येक वेळेला काही छोट्या मोठ्या गोष्टी असतात, व्यवस्था असतात, त्या करण्यासाठी शासनाच्या माध्यमातून या ठिकाणी देण्यात आलेल्या आहेत. पुन्हा सांगेल की कुठेही निधीची कमतरता होणार नाही. ही वारी स्वच्छ व्हावी, निर्मल व्हावी, सुंदर व्हावी, सुरक्षित व्हावी यासाठी सगळ्या प्रशासकीय शासकीय योजना यंत्रणा ज्या आहेत त्या सर्व कामाला लागलेल्या आहेत. आणि ज्या स्वयंसेवी संस्था आहेत, NGO आहेत, महाविद्यालयातले विद्यार्थी आहेत, या सगळ्यांचा सहभाग मोठ्या प्रमाणामध्ये आम्ही पुन्हा सांगेल की यावेळेला या सगळ्या पालखी सोहळ्यामध्ये घेणार आहोत. नाही, आता काही ठिकाणी पॉझिटिव्ह असतं, काही ठिकाणी निगेटिव्ह असतात. पण मला असं वाटतं की चांगला निर्णय शासनाने या ठिकाणी घेतलेला आहे की ज्या काही प्राथमिक गरजा असतात, काही खर्चही असतो पालख्यांना. आता सगळ्या पालख्या काही सक्षम आहेत असं नाही आहे. काही पालख्यांनी विरोध दर्शवला असेल आहे, मी बघतोय, त्या सक्षमही असतील, त्यांना गरजही नसेल. पण मला असं वाटतं अनेक ठिकाणाची मागणी होती की बाबा काही करता आलं यासाठी. नाही, तर जवळपास या दिंड्यांची सगळी नोंद असते. या ठिकाणी जवळपासच्या 1500च्या जवळपासच्या दिंड्या आहेत, त्याची सगळी नोंद असते. शासनाकडे सुद्धा त्यांची आता नोंद झालेली. त्यामुळे मला वाटतं की त्याच्यामध्ये बोगस अजून 200-500 वाढतील का, 1000 वाढतील का, दुप्पट होतील, मला असं काही कुठे वाटत नाही. 20,000साठी कुठेतरी दिंडी घेऊन येईल असं काही होणार नाही. आणि अशी आमची वारकरी समाजाची संस्कृती नाही आहे. त्यामुळे मला असं वाटतं तसं काही होणार नाही. मला वाटतं आता आम्ही सगळ्याच व्यवस्था आम्ही वारकऱ्यांच्या या सगळ्या वारीच्या एवढ्या मोठ्या प्रमाणात करतो. मला वाटतं आपण बघितलं की गेल्या वर्षापेक्षा दुप्पट 2.5 निधी, आणि गेल्या वर्षी सुद्धा खूप मोठा निधी, जेवढी मागणी होती तेवढा निधी आम्ही त्या ठिकाणी दिला. त्याच्या आधी सुद्धा तो कमी होता. म्हणजे सुरुवातीला मला आठवतं की कोरोनाचा काळ सोडला तर त्याच्या आधी 9-10 कोटी रुपये दिलेला होता. नंतर तो 22 झाला, नंतर तो 27 झाला, आणि आता आपण तो जवळपास 50 कोटीच्या वर. माझा ग्रामविकास खात्यात सांगतो मी, एवढा मोठा निधी. यातून आमचं फक्त अपेक्षा हीच आहे की कुठेही अडचण येऊ नये, वारकऱ्यांना कुठेही त्यांची उपेक्षा होऊ नये. स्वच्छतेच्या बाबतीमध्ये असेल, स्नानगृहाच्या बाबतीत असेल, पिण्याच्या पाण्याची व्यवस्था असेल, या सगळ्या व्यवस्था व्यवस्थित व्हाव्या, हा या मागचा हेतू आहे. आणि म्हणून आम्हाला वाटलं की मुख्यमंत्र्यांना हे वाटलं की या ठिकाणी ज्या दिंड्या येतात त्यांनी कुठल्या काही स्थानिक अडचणी असतील, किरकोळ अडचणी असतील तर त्याही भागवल्या जाव्यात. त्यासाठी हा प्रयत्न आहे. 2 कोटीच्या औषधं खरेदीवरून सध्या मागणी सुरू आहे की वारीसाठी 2 ते 8 कोटीच्या औषधं खरेदी केली जातात. एवढ्या औषधं आहे का? मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सर्वात मोठी आमची ही आषाढीची वारी म्हणजे अगदी सागरच असतो गर्दीचा. खरेदीवरून सध्या मागणी सुरू आहे की वारीसाठी 2 ते 8 कोटीच्या औषधं खरेदी केली जातात. एवढ्या औषधं आहे का? मला वाटतं आपल्याला एक कल्पना आहे की लाखो भाविक खूप मोठ्या प्रमाणामध्ये, सर्वात मोठी आमची ही आषाढीची वारी म्हणजे अगदी सागरच असतो गर्दीचा आपण बघितलेला आहे. आणि त्या ठिकाणी तर मागच्या वर्षी मी स्वतः वारीमध्ये होतो, त्यावेळेला इतकी गर्दी सगळ्या ठिकाणी, ज्या ज्या ठिकाणी सेंटर होते आरोग्याचे त्या ठिकाणी होते. 2.5 कोटीची औषधी घेतली, काही 2.5 कोटीची घेतील असं नाही, टेंडर काढलं असेल तरी त्याच्यामध्ये काही अटी शर्ती असेल, जेवढं लागेल तेवढं घेऊन येतं, परत देऊ तर परतही जाईल. मला माहिती नाही, माझं ते खातं नाही आहे. परंतु कुठे असुविधा होऊ नये, कुठेही कमतरता पडू नये कुठल्या गोष्टीची, हा त्या मागचा हेतू आहे. आणि म्हणून 2.5 कोटीची का मागितली. आता समजा 1 कोटीची मागितली ना, पूर्ण पडली, अर्धे लोक तसेच गेले, तर परत ती टीका होईल की मग तुम्ही एवढे सेंटर लावून ठेवले, मग औषधं का पूर्ण आणले नाहीत. आणि म्हणून मला असं वाटतं त्या मागचा हेतू शासनाचा स्वच्छ आणि चांगला आहे. म्हणून टीका टिप्पणी तर मग कमी आणले तरी होतील, जास्त आणले तरी होतील, बरोबर आले तरी पण होतील. आणि म्हणून मला वाटतं ही आमचा एक मोठा महोत्सव आहे, हा एक उत्सव आहे वारकरी संप्रदायाचा, ज्याकडे कोणी राजकारण म्हणून बघू नये, टीका टिप्पणी करून अशी माझी सगळ्यांना विनंती. तसं नाही माझ्या गेल्या वर्षी संबंधित मंत्री महोदयांनी असं मोठं शिबिर लावलं, मोठं तामझाम केला, त्यातला पक्षाचा स्वतःचा प्रचार करून घेतला. शासनाचं वारकऱ्यांना काय मिळालं, शासनाला काय मिळालं, हे होतं इथं. यंदाही तेच होताना दिसतं दुर्दैवाने. नाही, मला वाटतं की गेल्या वेळेला पण आपण बघितलं असेल की खूप मोठ्या प्रमाणात गर्दी, मी स्वतः त्या ट्रेनमध्ये होतो,
ठीक आहे, काही ठिकाणी पोस्टर बॅनर लावले गेले असतील, लावले, ठीक आहे, ते आपण यावेळेला टाळू. पण या मागचा हेतू जो आहे आरोग्य खात्याचा किंवा मंत्र्याचा, तो शुद्धच आहे. वारकऱ्यांना सेवा मिळाली पाहिजे, सुविधा मिळाली पाहिजे. अचानकपणे कोणाला त्रास झाला आहेत, अनेक रुग्ण काय सगळे तिथे येणारे वारकरी आहेत ते वयस्कर असतात, आपण बघितलं तिथे काही सगळे तरुण येतात आणि त्यांना काय होणार असं नाही. पण मला वाटतं इथे वारकरी येणार ते अगदी ग्रामीण भागातले असतात, शेतकरी शेतमजूर वर्गातले असतात, आणि त्यामुळे या सुविधा देणं आमचं शासनाचं कर्तव्य आहे, आणि म्हणून त्यासाठी आम्ही सगळ्या व्यवस्था करत आहोत. वारीच्या संपूर्ण वाटेवरती जे मोबाईल चालक आपली उभारली जातात, अशा घटना घडल्या की तिथं वारकरी मुक्कामाला जातात, ते लावण्याची व्यवस्था केली जाते, तिथं ते मोबाईल चालक उभारले घडले. यावर्षी ते घडू नये यासाठी काय समन्वय दिंडी चालक आणि आपल्या मार्फत? यावेळेला मोबाईल टॉयलेटची व्यवस्था आम्ही अतिशय उत्तम ठेवण्याचा प्रयत्न केलेला आहे. आम्ही त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये वाढ सुद्धा केलेली आहे. जे कामगार आहेत तिथे स्वच्छता ठेवणार आहेत त्याच्या संख्येमध्ये सुद्धा आम्ही जवळपास 1.5 वाढ त्या ठिकाणी केलेली आहे. आणि आपण जे म्हणताय टेंटच्या बाजूला लागले ते मला माहिती नाही, पण असं जर काही गेल्या वर्षी झालं असेल तर यावेळेला आपण ती चूक निश्चित दुरुस्त करू. आम्ही अधिकाऱ्यांना सूचना देऊ. ओबीसी आरक्षणासाठी उपोषण सुरू आहे जालन्यात. भाजप म्हणतं आमचं DNA ओबीसी आहे, पण आज 7वा दिवस आहे, सरकारने कुठलाही रिस्पॉन्स केलेले नाही. मागच्या वेळेस सीएम स्वतः गेले होते, पवार गेले होते, का तर मराठा समाज एक शंका आहे, वाढतो इलेक्शन मध्ये नाव घेऊन ओबीसीची काहीच नाही गरज. नाही, आपणही बघितलं की त्या ठिकाणी उपोषण सुरू आहे त्या ठिकाणी मंत्री जाऊन आलेले आहेत. 1 नाही 2 नाही 4 5 6 मंत्री जाऊन आलेले आहेत. असं नाहीये. माननीय मुख्यमंत्री महोदयाने त्यांची दखल घेतलेली आहे, उपमुख्यमंत्री महोदयाने त्याची दखल घेतलेली आहे. बघू आज उद्यामध्ये कदाचित अजून कोणी त्या ठिकाणी शासनाकडे जाणार आहे. आणि असं नाही आहे की ओबीसीची दखल घेतली नाही, मराठा समाजाची दखल घेतली. आपण बघतायत की मी दररोज बघतो ना, आपणच दाखवतायत अनेक मंत्री त्या ठिकाणी गेलेत. शिष्टमंडळ म्हणून शासनाचं ते मंत्री ओबीसी म्हणून गेले असतील काही शासनाचं सिस्टम नाही आता आंदोलन वाढवलं, मोठं केलं, त्याला रिस्पॉन्स दिला, त्या तुलनेत ओबीसी मंत्री ज्या वेळेला जातात ते काही ते वैयक्तिक म्हणून जाते, ते शासनाचे प्रतिनिधी म्हणून जातात. मी कदाचित उद्या परवा मी सुद्धा त्या ठिकाणी जाणार आहे, जाईल, पण आम्ही शासनाचे प्रतिनिधी म्हणूनच जातो. आम्ही वैयक्तिक मंत्री म्हणून तिथे कोणी जातं मला असं वाटत नाही. आणि निश्चित त्यांची दखल शासनाने घेतलेली आहे. आमचा प्रयत्न आहे की 1-2 दिवसात आज उद्यामध्ये त्यांचे उपोषण सोडावं. त्याचं काय मागणं आहे त्याचा शासन निश्चित विचार करेल, त्या बाबतीत सहानुभूतीपूर्वक विचार करेल. पण उपोषण त्यांनी सोडावं, कारण 6वा-7वा दिवस त्यांचा उपोषणाचा आहे. उगाच त्यांची काळजी आम्हालाही आहे, आरोग्याची काळजी सुद्धा शासनाला निश्चित त्या ठिकाणी आहे. मुख्यमंत्री महोदयांनी आणि उपमुख्यमंत्री महोदय देवेंद्रजी आहेत, अजितदार आहेत, सर्वांनी ज्या बाबतीमध्ये चर्चाही केलेली आहे आणि दखलही घेतलेली आहे. भाजपने ओबीसी मराठा वाद लावला. आता जो तो त्याची राजकीय पोळी शेकण्याचा प्रयत्न करतो मला असं वाटतं याच्यामध्ये. आता सुप्रियाताईंनाही माहीत आहे कशा पद्धतीने सगळे आंदोलन उभे राहिले आहेत, काय झालंय, मध्यंतरीच्या काळामध्ये काय झालं तर आम्हाला आरोप करता येतील, पण आम्ही त्याच्या संदर्भामध्ये बोलणार नाही. पण मला असं वाटतं की इकडे कुठे 2 समाजामध्ये दुही निर्माण होईल, कुठेतरी वैर निर्माण होईल, अशा पद्धतीने कोणी राजकीय नेत्यांनी सुद्धा या बाबतीत वक्तव्य करू नये मला असं वाटतंय. आणि आपली राजकीय पोळी भाजण्यासाठी आपण ज्यांनी याला उभं केलं त्यांनी त्याला उभं केलं, तर लोकांना माहिती आहे काय झालं म्हणून, त्याच्याबद्दल मी या ठिकाणी पुन्हा प्रचार करणार नाही. पण मला वाटतं असं कुठेही नाही आहे यांनी उपोषण केलं म्हणून त्याला उभं केलं, त्यांना उभं केलं म्हणून यांनी उभं केलं असं समजण्याचं अजिबात कारण नाही. दरांगेंचं उपोषण किंवा आंदोलन गेल्या वर्षभरापासून आधीपासून सुरू आहे, आतापर्यंत वेगवेगळ्या टप्प्यावरती ते आंदोलन थांबतं आणि पुन्हा सुरू. यामध्ये सरकारला ते कुठल्या तरी निश्चित काय कन्क्लुजनवर आणण्यामध्ये यश आजपर्यंत नाही, यशाचा प्रश्न नाही. आपणही पत्रकार आहात, आपल्याला याची कल्पना आहे की शासनाने जे करण्यासारखं आहे ते सर्व मराठा आरक्षणाच्या बाबतीमध्ये केलेलं आहे. देवेंद्रजी मुख्यमंत्री असताना आरक्षण कोणी दिलं? ते पहिल्यांदा आमच्या सरकारने 19 मध्ये दिलं, 1924च्या दरम्यानच दिलं. त्यावेळेला देवेंद्रजी मुख्यमंत्री होते. इतक्या वर्षामध्ये 50 वर्षामध्ये कोणी प्रयत्न केला का? पवार साहेब तर म्हणाले होते की मराठा समाजाला आरक्षण देण्याची गरजच काय, हे त्यांचं स्टेटमेंट आहे, आवश्यकताच नाही, हे तेच म्हणाले होते. आणि तेच आमच्यावर टीका टिप्पणी करतायत. आणि म्हणून मला असं वाटतं की त्याही वेळेला प्रयत्न आम्ही केला. सेशन कोर्टात, हायकोर्टामध्ये ते सगळं टिकवलं गेलं. दुर्दैवाने आमचं सरकार बदललं आणि ते बदलल्यानंतर सुप्रीम कोर्टामध्ये आपली बाजू मांडण्याला उद्धवजी ठाकरे यांचं सरकार अपयशी ठरलं, कमी पडलं, त्यांना ते त्या ठिकाणी कमी पडलेत. आणि म्हणून त्या ठिकाणी ते फेटाळलं गेलं. हे सूर्यप्रकाश इतकं स्वच्छ आहे. आणि म्हणून आमची भूमिका, भारतीय जनता पक्षाची भूमिका, आमची भूमिका या बाबतीमध्ये पूर्वी स्वच्छ होती, आताही स्वच्छ आहे.
आताही 10% आरक्षण आम्ही विधानसभेचं त्या ठिकाणी सत्र घेऊन, विशेष सत्र घेऊन त्या ठिकाणी ते बिल पारित केलेलं आहे आणि म्हणून मराठा आरक्षणाच्या बाजूनेच आम्ही आहोत. पण ओबीसीच्या आरक्षणाला कुठे धक्का न लागू देता हे आरक्षण देण्याची आमची भूमिका आहे आणि ती आम्ही पार पाडलेली आहे. आता जरांगे पाटलांचं समाधान होतं नसेल तर त्याला आता आम्ही काय, आता सगळे सोयरे त्यांचं म्हणणं सगळे सोयऱ्यांना द्या, ते कोर्टामध्ये कुठे टिकणारच नाही, ते टिकणारच नाहीये आणि असं आरक्षण देता येत नाही मला जरी वाटतं, मला जी माहिती त्याप्रमाणे. पण पुन्हा सुद्धा त्याच्यामध्ये काही करता येण्यासारखं असेल तर निश्चित सरकार त्या बाबतीमध्ये विचार करेल. असं आपल्याला का वाटतंय, असं आपल्याला का वाटतंय? ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांना पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी येथे आंदोलन करण्यात आले. ओबीसी आरक्षणाला धक्का लागू नये या लेखी आश्वासनासाठी जालन्यातील वडीगोंद्री या ठिकाणी लक्ष्मण हाके आणि नवनाथ वाघमारे यांनी गेल्या 7 दिवसापासून उपोषण सुरू केले आहे. या आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पाथर्डी शहरातील मुख्य चौकात ओबीसी समाजाच्या कार्यकर्त्यांनी रास्ता रोको केलं. यावेळी टायर जाळून सरकारचा निषेध करण्यात आला आहे. सरकार जाणीवपूर्वक आमच्या मागणीकडे दुर्लक्ष करत असून समाजाची फसवणूक करत असल्याचा आरोप आंदोलनकर्त्यांनी यावेळी केला आहे. सरकारने ओबीसी समाजाच्या मागणीकडे दुर्लक्ष करण्याचा प्रयत्न केला आणि आंदोलन अडवण्याचा प्रयत्न केल्यास हे आंदोलन अतिशय उग्र स्वरूपात होईल असा इशाराही यावेळी देण्यात आला आहे. अहमदनगर प्रतिनिधी. मागण्या काय होत्या आणि पुढे कधी शासन? मागील साधारणतः 6 महिन्यापासून ओबीसी आरक्षणाचा प्रश्न संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गाजतोय. याच्यामध्ये ओबीसी समाजाने शांततेय मार्गाने उपोषण करून निवेदन देऊन त्या ठिकाणी आमच्या ओबीसीच्या आरक्षणावर जे काही मराठा समाजाकडून अतिक्रमण झालेलं आहे, खोट्या नोंदीच्या आधारे त्यांना ओबीसीचे सर्टिफिकेट दिले आहेत, ते त्वरित रद्द केले पाहिजेत. त्याचबरोबर सगळ्या सोयऱ्याचा जो काही त्या ठिकाणी अध्यादेश काढलेला आहे तो त्वरित रद्द केला पाहिजे. अशा मागण्या घेऊन आम्ही मागील 6 महिन्यापासून याच पाथर्डी शहरामध्ये आमरण उपोषण केलं होतं. त्या ठिकाणी नागनाथ गर्जे यांनी 5 ते 6 दिवस या ठिकाणी उपोषण केलं. भगवानगडाच्या पायथ्याशी कीर्तनवाडी येथे तिथं प्रल्हाद कीर्तने यांनी 14 दिवस त्या ठिकाणी उपोषण केलं. आम्ही रस्ता रोको आंदोलन केलं, तरीही अजूनही आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य झालेल्या नाहीत. म्हणून आमच्या ओबीसीचे प्रतिनिधी प्राध्यापक हाके आणि त्यांच्याबरोबर वाघमारे या ठिकाणी वडीगोंद्री येथे आमरण उपोषणास बसलेले आहेत. त्या ठिकाणी प्रशासन, शासन पाहिजे तसा त्या दखल घेत नाहीये, आमच्या मागण्या मान्य करत नाहीत. म्हणून काल आम्ही धुळे हायवेच्या त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणामध्ये रस्ता रोको केलं होतं. आज या ठिकाणी पाथर्डीमध्ये याच मागण्यासाठी रस्ता रोको करण्यात आलेला आहे. आणि एवढं करूनही जर शासनाने, प्रशासनाने आमच्या मागण्या मान्य केल्या नाही तर संपूर्ण महाराष्ट्रामध्ये ओबीसी समाज रस्त्यावर उतरला शिवाय राहणार नाही. आणि जसं मराठाच्या झुंडशाहीला शासन बळी पडलं, जर शांततेच्या मार्गाने जर हे शासन ऐकत नसेल तर आम्हालाही त्या ठिकाणी नाइलाजास्तव झुंडशाही करावं लागेल आणि आमच्या मागण्या त्या ठिकाणी मान्य करून घ्याव्या लागतील. आपल्या माध्यमातून महाराष्ट्र शासनाला माझी एवढीच विनंती आहे की आमचे 2 योद्धे त्या ठिकाणी उपासमारीने तडफडत आहेत. त्यांचं कधी काय होईल सांगता येत नाही आहे. त्यांचा BP त्या ठिकाणी लेवल एकदम कमी झालेली आहे. तेव्हा आमचा ओबीसीचा अंत न पाहता आमच्या त्वरित मागण्या मान्य कराव्यात अशी माझी शासनाला कळकळून विनंती आहे. धन्यवाद. बीड जिल्हा पोलीस दलातील 171 पदांसाठी पोलीस भरती प्रक्रियेला आजपासून सुरुवात झाली आहे. पोलीस मुख्यालयाच्या मैदानावर उमेदवारांच्या मैदानी चाचणी होत असून 171 पदांसाठी 7,500 उमेदवारांनी अर्ज केले आहेत. पुढील 10 दिवस ही भरती प्रक्रिया सुरू राहणार आहे. पोलीस शिपाई, ड्रायव्हर, बॅट्समन या 3 पदांसाठी भरती होत आहे. दररोज 1000 उमेदवारांची चाचणी घेतली जाणार असून या उमेदवारांची गैरसोय होणार नाही याची दक्षता पोलीस विभागाकडून घेण्यात आली आहे. पाणी, मेडिकल इमर्जन्सी, फळांची व्यवस्था करण्यात आलेली आहे. या भरती प्रक्रियेदरम्यान पाऊस आला तर भरती प्रक्रिया थांबवली जाणार असून त्यानंतर भरती प्रक्रिया सुरू केली जाईल. तर मैदानावर चिखल होणार नाही याची दक्षता घेण्यात आली.
शिवाय विशेष खबरदारी म्हणून CCTV आणि व्हिडिओ शूटद्वारे ही पदभरती प्रक्रिया सुरू असल्याचं पोलीस अधीक्षक नंदकुमार ठाकूर यांनी सांगितलं आहे. बीड प्रतिनिधी. जिल्हा पोलीस दलाच्या वतीनं एकूण किती पद आहेत आणि यासाठी कसं पद आता हे होतं? आपण एकूण 171 पदांसाठी पोलीस भरती घेतो आहोत बीड जिल्ह्यासाठी. यामध्ये पोलीस शिपाई, ड्रायव्हर आणि बँड्समन या 3 पदांकरता आपण भरती घेतो आहोत. आजपासून ही 19 तारखेपासून आम्ही सुरू केलेली आहे आणि यामध्ये आपण रोज 1000 कॅन्डिडेट कॉल केलेले आहेत. आजच्या पहिल्या दिवशी फक्त आम्ही कमी बोलवलेले आहेत, 500 कॅन्डिडेट बोलवलेले. उद्यापासून कॅन्डिडेट जास्त असणार आहे आणि कॅन्डिडेट्सला सर्व प्रकारची ब्रीफिंग झालेली आहे. कॅन्डिडेट्सचे 3 इव्हेंट याच्यामध्ये असणार आहे. एक 1600 मीटर, त्यानंतर गोळाफेक आणि 100 मीटर रनिंग, हे 3 इव्हेंट असणार आहे. 3 इव्हेंटसाठी आमचा बंदोबस्त किंवा ते डिप्लॉयमेंट योग्य ते झालेलं आहे आणि सगळ्यांना म्हणजे कोणालाही गैरसोय होणार नाही याची देखील दक्षता घेण्यात आलेली आहे. मेडिकल फॅसिलिटी अवेलेबल ठेवलेली आहे. जे उमेदवार आहे त्या उमेदवारांना देखील पाण्याची व्यवस्था, त्यानंतर जे फळाची व्यवस्था आमच्याकडनंच आम्ही केलेली आहे आणि ती देखील आपण अवेलेबल ठेवलेली आहे फ्री ऑफ कॉस्ट. कुठे ना काय पाऊस आल्यानंतर सर? पाऊस आल्यानंतर आम्ही जितका वेळ पाऊस असेल तितका वेळ आम्ही भरती प्रक्रिया थांबवणार आणि ती आटोपल्यानंतर परत भरती प्रक्रिया सुरू राहील आणि प्रत्येक ग्राउंड जे आहे आमचं ते कवर करून ते तिथे म्हणजे ते जे ग्राउंड आहे ते चिखल होणार नाही याची आम्ही दक्षता घेतली. सर आम्ही जे आहे या संपूर्ण ग्राउंड जे आहे ते CCTVमध्ये कवर केलेलं आहे. प्रत्येक इव्हेंटची व्हिडिओग्राफी केली जाते, प्रत्येक उमेदवाराची व्हिडिओग्राफी केली जाते. त्याच्या नावानिशी रेकॉर्ड आम्ही तयार करतो आहोत. त्याशिवाय जे आमचे 100 मीटर आणि 1600 मीटरची रनिंग आहे किंवा जे रनिंगचे इव्हेंट आहे ते देखील आम्ही RFIDच्या माध्यमाने ते करतो आहोत. म्हणजे पूर्णपणे कॉम्प्युटराईज पद्धतीने याच्यामध्ये होणार आहे. त्याच्यामुळे प्रत्येकाला जे मार्क्स येणार आहेत ते डायरेक्टली कॉम्प्युटरनी कॅल्क्युलेट करून येणार आहे. त्याच्यामुळे इथे मॅन्युअल इंटरव्हेन्शन फार आम्ही मिनिमम करण्याचा प्रयत्न केलेला आहे. गोंदिया जिल्ह्यात आजपासून पोलीस कॉन्स्टेबल पदभरती करता गोंदिया जिल्ह्याच्या पोलीस मुख्यालय या ठिकाणी शारीरिक क्षमता चाचणीची आज सकाळी 5 वाजेपासून सुरुवात झाली आहे. गोंदिया जिल्ह्यात 110 पोलीस पदभरती करता जवळपास 8032 उमेदवारांनी आपले अर्ज दाखल केले आहे. सुरुवातीला महिला पोलिसांची चाचणी घेण्यात आली. यामध्ये 100 मीटर धावणे, गोळाफेक यासारख्या चाचण्या घेण्यात आल्या आहेत. तसेच पदभरतीवर पावसाचा व्यत्यय येऊ नये याकरिता गोळाफेकसाठी वॉटरप्रूफ तंबू तयार करण्यात आले आहे. या पोलीस भरतीवर नजर ठेवण्यासाठी 60 CCTV कॅमेऱ्यांची सुविधा या परिसरात करण्यात आली आहे. त्याचबरोबर 10 हँडीकॅम कॅमेरे सुद्धा या परिसरात कार्यरत आहेत आणि अत्याधुनिक सेवेचा वापर या पोलीस भरतीमध्ये करण्यात आला असून कोणत्याही प्रकारच्या आमिषाला बळी पडू नये असे आवाहन यावेळी गोंदिया पोलीस अधीक्षक निखिल पिंगळे यांनी केले आहे. गोंदिया प्रतिनिधी. नाना पटोले यांच्या विरोधात भाजपा व युवा मोर्चाच्या वतीने निषेध आंदोलन करण्यात आले आहे. काँग्रेस पक्षाचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी OBC कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेतले या आक्षेपार्ह वर्तणुकीच्या विरोधात आज भारतीय जनता पक्ष व युवा मोर्चाच्या वतीने नांदेड शहरातील मुधा चौकात निषेध आंदोलन करण्यात आले आहे. नांदेड प्रतिनिधी. प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी एका OBC कार्यकर्त्याकडून त्यांचे पाय धुवून घेतले. हे अतिशय लज्जास्पद आहे आणि कार्यकर्त्यांचा सन्मान करणे, कार्यकर्त्यांना महत्त्व देणे किंवा कार्यकर्त्यांची लाज राखणे हे काँग्रेस पक्षाला कधीही जमलं नाही आणि जमणारही नाही. त्या उलट भारतीय जनता पार्टीमध्ये प्रत्येक कार्यकर्त्याला किती महत्त्व आणि किती मान दिला जातो हे आपल्या सगळ्यांना माहिती आहे. आज इथे भारतीय जनता पार्टी, युवा मोर्चा तसेच महिला मोर्चातर्फे नाना पटोले यांचा तीव्र निषेध करण्यात येत आहे.
ओबीसी समाजातल्या एका कार्यकर्त्याकडून पाय धुवून घेणे हे नाना पटोलेला शोभले का? हे लज्जास्पद गोष्टी प्रदेशाध्यक्षांनी करणे हे कितपत योग्य आहे, हे सवाल आम्हाला नाना पटोलेंना विचारायचं आहे. नाना पटोलेंच्या या कृतीबद्दल आम्ही युवा मोर्चातर्फे त्यांचा धिक्कार करतो. धिक्कार असो, धिक्कार असो. काँग्रेस